आज बनवली आईने गावाकडच्या पद्धतीने तुरीच्या शेंगाची सुकी भाजी. सध्या मार्केटमध्ये ह्या तुरीच्या शेंगा मिळत आहेत. शेंगा छान सोलून घ्यायच्या आहेत. एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आहे, कमी साहित्यात बनणारी आणि टेस्टला खूप छान. आता हे आपल्याला जे दाणे आहेत ते छानपैकी तेल टाकून भाजून घ्यायचे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. मिरची, लसूण, कोथिंबीर पण वाटून घ्यायची. आता कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. नंतर एक छोटासा कांदा आपल्याला बारीक चिरून छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटा एक टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे. अगदी सिंपल रेसिपी आहे. इकडे गावाकडे आमच्याकडे तुरीच्या शेंगाचा ठेचा पण म्हणतात. आता टोमॅटो आणि कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे पण परतून घ्यायचं आहे. एकदम झणझणीत आणि टेस्टला छान लागतो. आता याच्यामध्ये हळद टाकून छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेले तुरीचे जे दाणे होते ते टाकून घ्यायचे आहेत. हे तुम्ही खलबत्त्यात पण वाटून घेऊ शकता. एकदम छान लागतात. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटच फक्त आपल्याला हे करायचं आहे. भाजी तयार